आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांच्या आवडत्या नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा, राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई, माननीय प्रफुल्लभाई सुनील तटकरेजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मंत्रीगण, सर्व आजी माजी आमदार, आजी माजी खासदार, पक्षाचे सर्व पदाधिकारी, आपण सर्व अजितदादांच्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसवर, पवार कुटुंबावर प्रेम करणारे आपण सगळे उपस्थित बंधू आणि भगिनी, आज एक वेगळ्या परिस्थितीमध्ये आपण या सभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचं कारण आज अजितदादा आपल्यामध्ये राहिलेले नाही. अजितदादांनी जे या तालुक्याचं, या राज्याचं जे नेतृत्व केलं, त्याला एक इतिहास आहे या पवार कुटुंबाला. मग मातोश्री शारदाबाई पवार असतील, माननीय आप्पासाहेब पवार असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, आणि मग आपले नेते अजितदादा आणि अजितदादांच्या बरोबर घडलेले सगळे कार्यकर्ते, यांनी सगळ्यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, भारताचे स्वर्गीय उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण साहेब यांची सगळ्यांची विचारधारा घेऊन पुढे जाण्याचं काम करत असताना या राज्याला, या देशाला एक नेतृत्व दिलं. आणि नेतृत्व दिल्याच्या नंतर या बारामती मतदारसंघामध्ये देखील जे जे आपल्याला पाहिजे, ज्या ज्या सुविधा पाहिजे, जी जी योजना पाहिजे, ती योजना या ठिकाणी आणण्याचं काम केलं. माझा बारामतीचा परिचय फार जुना आहे. मी ज्या वेळेला शरद पवार साहेबांचा स्वीय सहाय्यक झालो, त्यावेळेला मी 25 वर्षाचा होतो. आणि त्या काळापासून तर आजपर्यंत या पवार कुटुंबाच्या बरोबर या सगळ्या जडणघडणीमध्ये जवळून राहण्याची, अभ्यास करण्याची संधी माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याला मिळाली. मी किती वेळा आमदार झालो, किती वेळा मंत्री झालो, हे ठीक आहे, आज तो प्रसंग नाही बोलायचा. पण एकंदरीतच ही जी विचारधारा या कुटुंबानं पुढे नेली, मग सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून या राज्यामध्ये औद्योगिक विकास असेल, शेतीचा विकास असेल, सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असेल, या सगळ्या गोष्टी जर कोणालाही जर शिकायच्या असतील, समजून घ्यायच्या असतील, तर देशातल्या कुठल्याही व्यक्तीने इथं बारामतीमध्ये येऊन पाहायला पाहिजे. आपले
माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी, आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अनेक वेळेला सांगितलं, एखादा तालुका किंवा एखादा विकास कसा पुढे घेऊन जायचा तर ते तुम्ही बारामतीला जाऊन पहा म्हणून मनमोहन सिंग साहेबांनी पण जाहीर सांगितलं. प्रणब मुखर्जी साहेब राष्ट्रपती असताना त्यांनी सांगितलं. आताच्या पंतप्रधानांनी बारामतीला येऊन सांगितलं. आणि हे कुटुंब म्हणजे महाराष्ट्राच्यासाठी एक वेगळं कुटुंब आहे. दादांच्याकडे नेतृत्व आल्यानंतर आम्ही सगळे साधारणतः एकाच वेळेला विधानसभेत निवडून गेलो. दादांनी मंत्री, उपमुख्यमंत्री अनेक पद भूषवली, पण पदापेक्षा सुद्धा राजकारण, समाजकारण, सर्व धर्म समभाव, ज्येष्ठांना आदर, तरुणांच्या बरोबर हे सगळं काम केलं. आणि भविष्य सुद्धा खूप मोठं होतं. पण नीतीला कदाचित हे मान्य नसावं आणि म्हणून हा दुर्दैवी प्रसंग आपल्यावर आलेला आहे. आपण आता किती बोललो तरी आपल्याला सगळं वर्णन करता येणार नाही. दुःख वहिनींच्या मनात आहे, पार्थ असेल, जय असेल त्यांच्या मनामध्ये आहे, सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि राज्यातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांच्या मनामध्ये दादांच्या सारखं एक उमदं नेतृत्व गेल्यामुळं आज या राज्याची, या जिल्ह्याची, या तालुक्याची, देशाची जी हानी झालेली आहे ती भरून येणारी नाही आहे. आणि म्हणून माझं आता आपल्याला ज्या परिस्थितीतून पुढे जावं लागणार आहे, आदरणीय सुनेत्रा वहिनींनी जबाबदारी स्वीकारली. दुःखाचा डोंगर असताना आता या सगळा, कारण सुनेत्रा वहिनींचा परिवार किंवा पवार कुटुंबियांचा परिवार हा फक्त त्यांच्या घरापुरता, काटेवाडीपुरता, बारामतीपुरता नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या देशामध्ये या परिवाराच्या संदर्भामध्ये आनंदानं त्या ठिकाणी नाव घेतलं जातं. आणि अशा एका दुर्गम अडचणीच्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा वहिनींना आता या तालुक्याचं, या जिल्ह्याचं आणि या राज्याचं नेतृत्व करायची संधी त्या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून ही निवडणूक लागलेली आहे. आपण आता फॉर्म भरणार आहोत, वेळ खूप कमी आहे, जास्त बोलणं योग्य होणार नाही. सगळ्यांच्या नेत्यांना सांगतो की आपल्याला पुढे जायचं आहे, आज फॉर्म भरायचा आहे. 3 वाजेपर्यंत किती फॉर्म येतात ते बघू. मधल्या दिवसात ज्या ज्या नेत्यांची, पक्षांशी, वैयक्तिक फॉर्म भरलेल्या लोकांशी, सगळ्यांशी बोलून ही निवडणूक बिनविरोध कशी होईल याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण कार्यकर्त्यांना माझा पृथ्वीराज साहेब, जबाबदारी तुमची सगळ्यांची खूप वाढलेली आहे. मग इथला मी असं दावा घेऊन समाजाला अलग अलग करू इच्छित नाही, पण सगळ्या समाजाला जे प्रेम दादांनी दिलं, ज्या कार्यकर्त्यांना प्रेम दादांनी दिलं, आपल्याला निवडणूक बिनविरोध करायचा आपण प्रयत्न करणार आहोत. पण नाहीच आपल्याला यश त्याच्यामध्ये आलं
तर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची, तुमची, आमची, सगळ्यांची एक जबाबदारी मोठी वाढणार. आणि एक नवीन रेकॉर्ड, जे अजितदादांचा रेकॉर्ड 1 लाखाच्या पेक्षा जास्त मताने निवडून आले, नवीन रेकॉर्ड आपल्याला प्रस्थापित त्या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून वहिनींचा विजय हा निश्चित तर आहेच, पण त्याला एक बळ त्यांना देणं ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आणि म्हणून बारामतीच्या सगळ्या जनतेला मी विनंती करतो, सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी या कामामध्ये पुढं जायचंय आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं. गहाळ पडू नका. उमेदवारी बाकीचे उमेदवार मागे घेतील न घेतील, आपल्या दृष्टीने निवडणूक आज फॉर्म भरल्यानंतर सुरू झालेली आहे. आणि एकदा हे सुरू झालं, आता वहिनी निवडून आल्या, ते राज्याचं नेतृत्व करणार आहेत. आता आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत, कदाचित मर्यादित ताकद असेल आमची, आम्हाला आमची ताकद, पक्षाची ताकद राज्यामध्ये वाढवायची आहे. आणि आज जे काही माध्यमांच्या मधून इकडून तिकडून ज्या ज्या काही उलट्या सरळ चर्चा चालू आहेत, मी सांगतो, सगळ्यांच्या वतीने सांगतो, मला काय अधिकार नाही, पण हा पक्ष आम्ही एक संघ ठेवून, हा पक्ष आम्ही नुसता पुणे जिल्ह्यापुरता किंवा बारामती पुरता न ठेवता, महाराष्ट्रामध्ये उद्या जर लोकसभेच्या जागा वाढणार आहेत, विधानसभेच्या जागा वाढणार आहेत डेलिमिटेशन मध्ये, आणि मग त्यावेळेला या एका सर्कलच्या बाहेर जाऊन आपल्याला राज्यामध्ये आपला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादांनी दिलेला पक्ष, हा पुढे घेऊन जायचं काम आपल्याला करायचं आहे. आणि ते करण्यासाठी तुमची, माझी, प्रत्येकाची जबाबदारी ही खूप मोठी आहे. कारण नुसतं तालुक्यापुरतं नाही, तर राज्यामध्ये अनेक लोकांचं भवितव्य, अनेक लोकांचे स्थान, अनेक लोकांची शक्ती ही त्या ठिकाणी आपल्याला वाढवायची आहे, काम करायचंय, समाजापर्यंत जायचंय, लहान माणसापर्यंत जायचंय. मग आदिवासी असेल, मागासवर्गीय असले, अल्पसंख्याक असेल, एनटी, विजेंटी, कुठल्याही वर्गातला कार्यकर्ता असेल, आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. आणि तो प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून आपण वहिनींना मोठ्या फरकानं विजयी करू. बिनविरोध झाली तर ते बोनस, नाही झाली तर आपली तयारी आजपासून सुरू. आपण सगळे जबाबदारी घेणार की नाही, मला हात वर करून सांगा सगळ्यांनी. आणि मग जर तुम्ही सगळेजण एवढे पाठीशी असाल तर माझी खात्री आहे, निवडणुकीची चिंता करू नका. पुढे आपल्याला जायचंय, खूप उंचावर आपल्याला वहिनींना न्यायचंय, पक्षाला न्यायचंय. आणि हे काम आपण सगळेजण मिळून करूया, एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद आदरणीय वळसे पाटील साहेब.